पुन्हा एकदा सांगतो की नेतृत्व बदल हा कोणत्या विधिमंडळामध्ये झाला की मूळ राजकीय पक्षामध्ये झाला हा प्रश्न महत्वाचा आहे आणि मूळ राजकीय पक्ष हा महत्वाचा आहे कारण की त्यांनी पण मगाशी सांगितलं मी पण सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा वेळोवेळी इलेक्शन झाल्यावर अस्तित्वात येत असतो आणि त्याचं आयुष्य 5 वर्षाचं असते जेव्हा की मूळ राजकीय पक्ष याचं आयुष्य त्याची स्थापना झाल्यापासून चिरंतन स्वरूपाचं असते जोपर्यंत तो पक्ष बंद होत नाही आणि त्यामुळे नेतृत्व बदल असा झालेलाच नाही आहे नेतृत्व बदल न होता आणि म्हणून काय झालंय की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं त्यांनी काय सांगितलं एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे ते सांगत होते की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे याचा अर्थ जनता मुकी आणि बहिरी नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही जबरदस्तीने यांनी स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवरदेव असं सांगितलेलं आहे तसं नाही आहे असं माझं म्हणणं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा